आणि गुणवत्च्या नावानं चांगलं. आम्ही आलोय चिंचाळ्यातनं अरेवाडी गावाला. वर्षभर काय होत जातं, पर्जन्याचं कसं काय, जनावरांना हे वर्ष कसं जाणार आहे, व्यावसायिकांना कसं जाणार आहे, किंवा राजकारणात काय उलथापालथ होणार आहे, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या भाकणुकीमध्ये सांगितल्या जातात. त्या केली तर 150-200 किलोमीटर पण बैलगाड्या येतात इथे. ते देशी मेंढा व्यवसाय करणारे येते, ते गोरगरीब येतो, कष्टकरी येतो, शेतकरी येतो, उद्योगपती येतो, राजकारणी येतो, समाजकारण, प्रत्येक क्षेत्रात काम करणारा माणूस येतो. कारण आम्ही कमीत कमी 80 ते 75 किलोमीटर चालून आलोय. ते नेतात हे आता एक अंदाज सांगू का 5 लाखाच्या वरती लोक येऊन गेले असतील. कारण आपण हे पूर्ण पिढीचं बघितलं की आपण घेणाऱ्या त्यांच्या गरजेनुसार नमस्कार मित्रांनो, ब्लॉग नंबर 2 मध्ये आपलं स्वागत आहे. तर आज सकाळी सकाळी भल्या पहाटे उठून आम्ही कुठे निघालो, तर सांगली जिल्ह्यातील कवठेमंकाळ तालुक्यामध्ये असलेल्या आरेवाडी गावाला. तर आपण त्या ठिकाणी का चाललोय हे तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच. 6 तासाचा प्रवास तर आम्ही पूर्ण केलाच व काही थोड्याच वेळामध्ये आपण त्या ठिकाणी पोहोचणार आहोत. श्री क्षेत्र बिरोबा यात्रा 2026 मध्ये आलेल्या सर्व भावी भक्तांचे हार्दिक हार्दिक स्वागत. मंदिरामध्ये पोहोचून आम्ही दर्शन तर घेतलं व आतुरतेने मी वाट बघत होतो ते पहाटेच्या आरतीची. तर आपण उद्या भेटूया पहाटेच्या आरतीला. तर दररोज नित्य नियमाने देवाची सकाळी सूर्योदयाच्या वेळेस आरती निघते. त्यानंतर आम्ही जिलेबी घेतली व प्रसाद म्हणून जिलेबीचं वाटप केलं.
तर नमस्कार मंडळी, आज आपण आलोय आरेवाडीच्या नगरीमध्ये. तर आरेवाडी हे सांगली जिल्ह्यातलं एक गाव आहे व तिथं बिरोबाचं असं भव्य मोठं मंदिर आहे. तर तिथं भव्य अशी यात्रा भरलेली आहे. तर यात्रेसाठी आज आपल्याकडे समाधान भाऊ आलेले आहेत. ह्या देवाचे पुजारी आहेत व मी या समाधान भाऊंना काही प्रश्न विचारतो व ते आपल्याला कसं काय ह्या देवाचे देव कसा इथं आला, यात्रा कशाबद्दल भरते व कुठून कुठून लोक येतात त्याबद्दल आपण त्यांना विचारणार आहेत. तर यात्रेचे वैशिष्ट्य काय? सर्वप्रथम सर्वांना यात्रेनिमित्त आलेल्या सर्व भाविकांचं सहर्ष स्वागत. ही यात्रा गुढीपाडव्यापासून चालू होते. गुढीपाडव्यापासून 7 दिवस ही यात्रा भरली जाते. ही यात्रा म्हणजेच आपल्या बिरदेवाचं आणि कामादेवीचा लग्न सोहळा असं म्हणलं जातं ओवीच्या माध्यमातून, आणि आमचे पूर्वज जे सांगतात हा लग्न सोहळा असतो. यामध्ये चैत्र शुद्ध सप्तमीला मुख्य दिवस असतो. चैत्र शुद्ध षष्टीला म्हणजे 6व्या दिवशी गुढीपाडव्यापासून इथं आपला गोडा नैवेद्य असतो, आणि चैत्र शुद्ध पंचमीला म्हणजे 5व्या दिवशी येळावकरांचा नैवेद्य असतो. हे 3 दिवस यात्रेचा आपला मुख्य दिवस असतात. रोज या यात्रेमध्ये गुढीपाडव्या दिवशी अमावस्या असते मोठी, लाखो भक्तगण येतात, हेडाम होतं, भाकणूक होते. वर्षभर काय होत जातं, पर्जन्याचं कसं काय, जनावरांना हे वर्ष कसं जाणार आहे, व्यावसायिकांना कसं जाणार आहे, किंवा राजकारणात काय उलथापालथ होणार आहे, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या भाकणुकीमध्ये सांगितल्या जातात त्या. आणि रोज नंतर रात्री संध्याकाळी 10 नंतर पालखी सोहळा होतो. पालखी बरोबर असतं, निशाण असतं, अर्थ किती असते, देवाचं जे पालन बिरदा असतं त्या बिरदाची साहित्य घेऊन मायक्का देवी आणि दुर्देवाचा पालखी सोहळा हा रोज संपन्न होत असतो. हा उद्यापर्यंत म्हणजे 8व्या दिवशी पर्यंत होतो. अत्यंत बघण्याचं दृश्य हे रोज इथं सायंकाळी संध्याकाळी चालू असतं या वनामध्ये. तर आता मी सध्या तर व्हिडिओ मध्ये दाखवणारच आहे. सकाळी आपली आरती असते देवाची, संध्याकाळी आरती. तर एवढे भक्तजन जमलेले असतात. तर ते कुठून असतात, म्हणजे कुठून येतात, कुठल्या जिल्ह्यातून, म्हणजे कुठल्या जातीचे, कुठल्या धर्माचे, असे कुठले येतात, कसं काय असतं या देवाचं, कसं काय? सर्वप्रथम इथं येणारा भक्तगण महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, आंध्र प्रदेश, गोवा या 4 राज्यातून इथं आलेला असतो. इथं एकाच समाजाचे कोण लोक येत नाही. ते 18 पगड जातीचे लोक येतील. ते शेळ्या मेंढा व्यवसाय करणारे येते, ते गोरगरीब येतो, कष्टकरी येतो, शेतकरी येतो, उद्योगपती येतो, राजकारणी येतो, समाजकारण, प्रत्येक क्षेत्रात काम करणारा माणूस येतो. कारण का तर प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला यश भेटावं म्हणून ते गुरुदेवाला नवस केलं जातं, साकडं घातलं जातं, आणि प्रत्येकाच्या हाकेला धावून जाणारा माझा बिरोबा त्यांना पावन झालेला असतो. म्हणूनच ते प्रत्येकाची इच्छापूर्ती झालेली असते. त्यानंतर बिरोबाला नमन करण्यासाठी, बिरोबाचं दर्शन घेण्यासाठी आता आलेले असते. साधारणतः किती लोक आले असतील तुमच्या अंदाजे? माझ्या अंदाजानं पूर्वी भरपूर लोक याची बैलगाड्या असायच्या, बैलगाडीच्या माध्यमातून यायच्या. आता दळणवळणाची सिस्टीम आधुनिक आली, त्यामुळं वाहनांचं जे मोटरसायकल असेल, 4 व्हीलर असेल, अशा पद्धतीनं लाखी भक्तगण येतात. मी आता एक अंदाज सांगू शकतो 5 लाखाच्या वरती लोक येऊन गेले असतील. कारण आपण हे पूर्ण पिढीचं बघितलं. आपण गेल्या भक्तांच्या गर्दीनुसार तर 200 ते 250 पोलीस फौज आहेत. मी स्वयंसेवक बोलले आहे, आणि शिबिरच्या माहिती आहेत. व्यवस्था, देवस्थान ट्रस्ट असेल, प्रशासन असेल, आरेवाडी ग्रामस्थ असतील आणि ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून केली जाते. 5 लाखाच्या वरती लोक येणारे पण तेवढेच असतात आणि जाणारे पण तेवढेच असतील. तर तुम्ही बघितलंच असेल की देवाची पूर्ण माहिती यांनी दिली. माहिती तर सांगावी तेवढी भरपूर कमीच आहे. तर आपण थोडी व्हिडिओ मध्ये पण भरलेली पूर्ण जत्रा आहे. तर हा ब्लॉग मी पूर्ण तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे. आपल्या युट्यूब चॅनलला मी युट्यूब चॅनल पण लिंक करतो. व समाधान म्हणून तुम्ही आम्हाला माहिती दिल्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. आणि बिरोबाच्या नावानं चांगलं. तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघू शकता जे नवसाच्या बैलगाड्या मानतात त्या आपण आरेवाडी या ठिकाणी बघत आहोत. तर आपण बापूंना विचारू की ते किती किलोमीटरवरून आलेत व त्यांचं काय नवस आहे व बैलगाडीचं कशी काय माहिती वगैरे ते सांगतील आपल्याला. तर ह्या बैलगाडी तुम्ही किती अंतर व कोणत्या गावावरून आलेत? आम्ही आलोय चिंचाळ्यातनं आरेवाडी गावाला. आम्ही कमीत कमी 80 ते 75 किलोमीटर चालून आलोय. आणि काल सकाळी 7ला निघालेलो. आम्ही कमीत कमी रात्री 5 वाजता पोहोचलो इथे. 3 ठिकाणी मुक्काम केला, बैलांना पाणी वगैरे दिलं. थोडी ऊन जास्ती होतं, त्याच्याबद्दल आम्ही कमीत कमी 2 तास ते 3 तास होल्ड केला. आणि नंतर आम्ही 5 ते 5:30च्या पिरियडला आम्ही आरेवाडीच्या बनामध्ये आलो.
ही तुमची किती पिढ्यांपासून आलेली चालत आलेली परंपरा आहे? हे फार पूर्वीपासून आहे. जसं देव बसल्यापासून आहे इथे बैलगाडी, परंतु आमच्याकडे कमीत कमी एक 10 ते 15 वर्षापासून आम्ही येतो बैलगाडी घेऊन. तर दरवर्षी तुम्ही नियत्तेने इथं येता व तुम्ही चिंचणीला पण जाता असं मी ऐकलंय तुम्हाला. आम्ही चिंचणीला पण जातो आणि चिंचणी झाल्यानंतर 1 महिन्यानंतर हा आरवडीच्या यात्रा असते. त्या प्रेटला आम्ही कमीत कमी 1 महिनाभर बैलाला खुराक वगैरे देतो आणि त्याच्यानंतर आम्ही बैलांना सुरक्षित इथे येण्याचा प्रयत्न करतो. बरं, तुमच्या थोडक्यात मला बैलांची माहिती द्या की तुमच्या बैलांचं नाव वगैरे काय, कसं काय? हे माझ्या डावी हाताकडला बैल आहे सोन्या आणि उजव्या हाताकडला बैल आहे ठेव्या. तर ह्या तुम्ही बघू शकता की ही बैलाची परंपरा आहे. तुम्ही बाजूला पण दाखवू शकता. जर बाजूला तर भरपूर अशा या बाजूला ह्या साईडला मंदिर आहे. तर भरपूर अशा बैलगाड्या वगैरे येतात. तर तुम्ही बैलाचं पूर्ण देखणेपणा एकदम रुबाबदार बैल तुम्ही बघा, एकदम असं एकदम बघितलं की असं बघत राहावं असं वाटतं. वरी पिढ्यानपिढी चालत आलेली ह्यांची ही परंपरा आहे व कमीत कमी हे आता हे 80-90 किलोमीटर हे आलेले आहेत. पण मी असं ऐकलं की बाजूच्या बैलगाड्यांची पण मी चर्चा केली तर 150-200 किलोमीटरवरून पण बैलगाड्या येतात इथे. तर आजच्या ह्या कलियुगामध्ये पण ह्या लांबून पिढ्या येऊन म्हणजे बैलगाडीने येणार ही संस्कृती जपणार ही माणसं आज आपल्याला ही पिढी बघायला भेटत आहे. तर बघू शकता हे मामा ह्या मंदिराचे देवाचे पुजारी आहेत व हे भक्त आहेत. हे भक्त ह्या मामांकडे बैलगाडी घेऊन येतात व या पुजाऱ्यांची थोडक्यात माहिती घेऊ. मी आरेवाडी गावचा गणपत पुजारी आहे. मी देवाची कायम सेवा करतो. ही भक्तजन फार दिवसापासून येतात देवाला बैलगाडी घेऊन. तर आणि ह्या ठिकाणी आता आपण देवाचा गजर घेत आहे. तर घ्या देवाचं नाव. हिरवच्या राजाच चांग बरे, कारंड्या मायबाईच चांग बरे, शिदाच चांग बरे. तर मंडळी, हा होता आपल्या बिरोबा यात्रेचा 2026चा मिनी ब्लॉग. व अशीच नवीन माहिती व अशा नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या इंस्टाग्राम आयडीला पण फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.